नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमाकांतची तब्येत बिघडताच अर्णव आणि अंजली वाऱ्याच्या वेगाने धावत आलेले आहेत, त्यांच्या काळजीसाठी धावत आलेले आहेत. त्याचबरोबर ईश्वरीने सगळे गैरसमज मिटवलेले आहेत. म्हणजेच जेव्हा रमाकांतची पिशवीतलं सगळं साहित्य ओतलं जातं तेव्हा ईश्वरीने सगळ्यांच्या समोर त्या जोडीमध्ये काय आहे, एका संन्यासाच्या जोडीमध्ये त्याच्या लहान मुलांचं बालपण आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. आणि ईश्वरीने आता ठरवलंय की काहीही झालं तरीही या सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता वल्लरीने खूप वेगळा डाव सुरू केलेला आहे आणि तिने धुमाळला भेटायला बोलवलेलं असतं आणि धुमाळकडून निगेटिव्ह घेतलेले आहेत त्या व्हिडिओच्या. म्हणजेच 20 वर्षापूर्वी जी घटना घडलेली होती त्याच्या निगेटिव्ह घेतलेले आहेत. तर इकडे जेव्हा हे सगळं घडतंय नेमकं त्याच वेळेस आता अर्णव आणि अंजली हे दोघं सुद्धा कुठेतरी भाऊक होत आहेत आपल्या बाबांसाठी हे पाहायला मिळत आहे. वल्लरीचा नक्की डाव काय आहे, त्या निगेटिव्ह घेऊन ती काय करणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी आता बाबा उठलेले असतात. ईश्वरी त्यांना घेऊन देवघरात आलेली असते, कारण त्यांनी सांगितलेलं असतं की मला आधी देवघरात घेऊन चल. मग ईश्वरी त्यांना घेऊन देवघरात येते. देवघरात आल्यानंतर ईश्वरी त्यांच्यासोबत बोलत असते आणि मग दोघंही आरतीला सुरुवात करतात. देवीची आरती पहिल्यापासून ते मनापासून करत आहेत ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मग आरती सुरू झाली की तिथं सगळेजण येऊ लागतात. मामा येतात, त्याचबरोबर अंजली येते, आजी येते. एक एक करून प्रत्येक जण तिथे येत असतं आणि आरतीमध्ये सामील होतं. वल्लरी सुद्धा तिथं आलेली असते, पण वल्लरीच्या अंगात किती मस्ती आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तिच्या मनात अजिबात भाव नाहीये, देवाबद्दल पण नाहीये, माणसाबद्दल पण नाहीये. तिला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठीच काहीही करू शकते, अन्यथा दुसऱ्या कोणत्याच गोष्टींसाठी ती काहीच करू शकत नाही. इकडे ईश्वरी त्याचबरोबर आजी सगळेजण मनोभावे प्रार्थना करत आहेत, देवीची आरती करत आहेत आणि आरती पूर्ण होते. त्यानंतर बाबा सगळ्यांना आरती देत असतात आणि प्रसाद देत असतात. तिथे प्रत्येक जण असतं. ईश्वरीला आरती दिली जाते, ईश्वरी आरती घेते, प्रसाद घेते. त्यानंतर आजींकडे येतात, आजींना देतात. आजी सुद्धा आरती आणि प्रसाद घेतात आणि तिथून निघून जातात. त्या काहीच बोलत नाहीये. इकडे बाबांना असं वाटत असतं की सासूबाईंना माझं वागणं पटलेलं नाहीये, मी तर आलोय हे पटलेलं नाहीये, मी जायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठीच ते शांत शांत राहत असतात. पण आता ईश्वरी अंजलीकडे येतात, अंजलीला ते प्रसाद देतात. अंजलीला जेव्हा प्रसाद दिला जातो तेव्हा मात्र अंजली म्हणते की नाही नको. तेव्हा बाबा म्हणतात की प्रसाद आहे. मग अंजली निघून जाते. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे, आपापल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मग वल्लरीकडे येतात, वल्लरीला आरती देतात, वल्लरी आरती घेते आणि मग प्रसाद घ्यायच्या वेळेस म्हणते की प्रसाद आहे म्हणून घेतलेला आहे, अन्यथा घेतला नसता, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मामा. मामा खुश आहेत. मामांना खात्री आहे की याच्यामध्ये माझ्या भाऊजींचा अजिबात दोष नाही. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या अनावधानाने घडलेल्या आहेत, याच्यामध्ये त्यांचा अजिबात दोष नाही, ते या गोष्टीला जबाबदार नाही, तसं मामांचं म्हणणं आहे. आणि मामा अगदी व्यवस्थितपणे रिॲक्ट होत असतात, बोलत असतात. त्यासोबतच इकडे वल्लरी निघून जाते. मामासुद्धा आता आरती घेतात आणि आनंदाने प्रसाद घेतात. सगळेजण घरातले कसे वागत आहेत या गोष्टीचं रमाकांतला वाईट वाटत असतं, कारण त्यांना घरातल्यांनी ॲक्सेप्टच केलेलं नाही ही गोष्ट स्पष्टपणे दिसत असते. पण मामांनी त्यांना ॲक्सेप्ट केले ही गोष्ट सुद्धा तेवढीच प्रकर्षाने तिथं दिसत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि बाबांना ह्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात येतं. एक ना एक दिवस तो दिवस येईल आणि अर्णव आणि अंजली दोघंही आपल्या बाबांचा स्वीकार करतील हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर बाबा म्हणतात की चिंटू नाही आला का, बरं आपण त्याला जाऊन हे देऊया, आरती देऊन येऊया त्याला, असं बाबा सांगू लागतात. तेव्हा मात्र बाबा आणि त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला प्रसाद आणि आरती देण्यासाठी जातात आणि नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं की अर्णव मात्र तिथं आलेला असतो, पण अर्णवला ह्या गोष्टीचा अजिबात पटत नाहीयेत हे त्याच्या वागण्यातून दिसत असतं.
अर्णव म्हणतो की त्यांना सांगून टाक, माझा या गोष्टींवरती विश्वास नाही. ईश्वरी म्हणते आरतीला नाही म्हणू नये, आरती घ्या असे ईश्वरी सांगत असते. तरीही त्याचं म्हणणं असतं की नाही, मला हे पटतच नाहीये, तू मला सांगू नकोस असं त्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे पाहत राहते आणि मग जबरदस्ती ती त्याला आरती घ्यायला लावते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही ईश्वरी ह्या सगळ्यातून कुठेतरी पॉझिटिव्ह शोधत आहे. काहीतरी अशी गोष्ट घडेल की ज्यामुळं हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थित होईल असं ईश्वरीला वाटत आहे. त्यासोबतच आता इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी बाबांकडे आलेली असते. तिला वाटत असतं की एक ना एक दिवस सगळं नीट होणार आहे. वल्लरीचं मात्र वेगळंच सुरू झालेलं आहे. वल्लरीच्या डोक्यात वेगळंच कांड आहे, कारण वल्लरीने ते जे फोटो आहेत ते हातात घेतलेले आहेत आणि त्या फोटोकडे ती पाहत असते आणि ती म्हणत असते की हा रमाकांत जर इथे जास्त दिवस टिकला तर माझं काही खरं नाही आहे, मला या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे असं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मामा तिथे येतात आणि मामा म्हणतात की काय चाललं डोक्यात, म्हणजे जसं इतके दिवस तुझ्या डोक्यात ईश्वरीला घराच्या बाहेर काढायचं आहे तसंच तू भाऊजींनाही घराच्या बाहेर काढायची स्वप्न पाहत आहेत म्हणायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विसरतेस की हे घर राजे शिर्केंचं आहे, आपण त्या घरामध्ये राहतोय. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की बरोबर आहे, आपण त्या घरामध्ये राहतोय, पण इथे अर्णव आणि अंजलीनेच त्यांना ॲक्सेप्ट केलेलं नाही तर या बाबतीतला प्रश्नच येऊ शकत नाही. जर अर्णव आणि अंजली हे दोघंच जर त्यांना ॲक्सेप्ट करत नसतील तर आपण विचार करायची गरज काय? म्हणजे इतका मूर्खपणा या बाईचा चाललेला आहे की एखाद्याने किती बुद्धू असावं हेही तिला कळत नाहीये. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर तर डल्ला मारायचाच आहे, पण त्यांनाच त्यांच्या घरातून हाकलून देण्यापर्यंत हिची तयारी चाललेली असते. त्याच वेळेस इकडे ईश्वरी बाबांच्या रूममध्ये येते. बाबा म्हणत असतात की अगं ईश्वरी, मी उद्या सकाळी निघतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं, असं काय करता तुम्ही, असं नका विचार करू तुम्ही. तेव्हा ते सांगत असतात की हो, तू बघितलंस ना सकाळी डायनिंग टेबलवरती नाश्त्याच्या वेळेस काय झालं. अगं चिंटू निघून गेला, ही गोष्ट नाही आवडली मला, माझ्यामुळं त्रास नको आणि तुलाही त्रास होतोय ना या सगळ्या गोष्टींचा. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही होते मला त्रास या गोष्टींचा, असं ईश्वरी सांगू लागते. तरीही बाबा मात्र ऐकायला तयार नसतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हे बघ, काहीही झालं तरीही तुझ्या संसारात माझ्यामुळे प्रॉब्लेम यायला नको आहे असं त्यांचं साधं सोपं म्हणणं असतं. पण त्यावरती ईश्वरी म्हणत असते की नाही बाबा, या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे, एकदा का आपण वेळ दिला तर सगळं नीट होणार आहे असं ती सांगत असते. आणि त्याच वेळेस त्यांना खोकला येतो आणि ईश्वरी म्हणते काय झालं असं म्हणत ईश्वरी त्यांच्याकडे येते आणि ते म्हणतात अगं तिथं माझी गोळी तेवढी देशील का. आणि ईश्वरी ती गोळी देण्यासाठी येते आणि जेव्हा ईश्वरी ती गोळी देते घेत असते त्यांच्या झोळीतून, तेव्हा ईश्वरीला काही वस्तू दिसतात. त्याच्यामध्ये एक कॅप असते, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी असतात आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी पाहते आणि तिला दिसतं त्यामध्ये जे साहित्य आहे ते अर्णवचं लहानपणीचं साहित्य आहे. इकडे अर्णवने त्याची खेळणी जशी बांधून ठेवलेली होती तशाच गोष्टी तिला तिथं दिसत असतात आणि ईश्वरीच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. ईश्वरी अर्णवच्या मागं लागते, चला अर्णव सर चला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्णव काम करत असतो पण ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणते तुम्हाला यावंच लागेल, चला लवकर तुम्ही, असं म्हणत ईश्वरी अर्णवला घेऊन खाली येते. जेव्हा ईश्वरी अर्णवला घेऊन येते आणि हे सगळं दाखवू लागते तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर तिने ती झोळी ओतलेली असते. पण अर्णव म्हणत असतो की बाप या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का या माणसाला, जेवढं आमचं बालपण होतं त्यातच तो माणूस सोडून गेला, त्याने विचारही केला नाहीये की आम्हाला काय वाटणार आहे, आम्ही पुढे कसे जगणार आहोत, आमचं काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टींचा विचार या माणसाने केला नाही. आणि आत्ता आम्ही याला सांभाळायचंय आणि कशासाठी हे सगळं करायचंय असं म्हणत अर्णव बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की मी जे उभं केलेलं साम्राज्य आहे ते बघितल्यानंतरच हा माणूस आलेला आहे असं बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की बाद झालं, हे बघा. आणि जेव्हा ते साहित्य ओतलेलं असतं आणि ते साहित्य ओतल्यानंतर अंजली त्याचबरोबर अर्णव इतके कासावीस होतात की त्यांना कळतच नाहीये, रडायला लागतात ढसाढसा. तेव्हा ते म्हणू लागतात की या
संन्यासाच्या झोळीमध्ये त्याच्या मुलांचं बालपण त्याने आहे. याच्यामध्ये पैसा वगैरे काही नाही आहे. माझ्या मुलांचं बालपण आहे. चिंटूच्या काही वस्तू आहेत. त्याची वॉटर बॉटल आहे, त्याची कॅप आहे आणि त्याचबरोबर अंजलीचं हे झबलं आहे आणि फोटो, हे सगळं खेळणं जे आहे ते पाहून अंजली आणि अर्णव कासावीस होतात. त्यांना कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता रमाकांत, त्याचबरोबर ईश्वरी, अर्णव हे सगळं पाहत असतात. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव जेव्हा हे सगळं पाहतात तेव्हा अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अंजली ते झबलं हातात घेते, ती खेळणी हातात घेते, तो असलेला फोटो म्हणजे सेम कॉपी तिच्याकडे असते. इतके वर्ष तिने ती जपून ठेवलेली असते आणि आज तो फोटो तिला बाबांकडेही दिसतो. तो फोटो उचलून ती घेते आणि रडायला लागते. ती कॅप उचलते आणि चिंटूच्या जवळ द्यायला लागते. तेव्हा मात्र रमाकांतच्या अंजली गाठोड्यातून खूप काही रडत असते. वस्तू खाली पडलेल्या आहेत आणि जेव्हा त्या वस्तू अंजली आणि अर्णव यांनी पाहिलेल्या असतात तेव्हा त्यांना धक्काच बसलेला असतो. अंजली पाहते त्यांच्या लहानपणीचा फॅमिली फोटो त्यामध्ये असतो. तर अर्णवची चिंटू लिहिलेली एक कॅप देखील त्यामध्ये असते. आता ईश्वरी ते सगळं पाहते आणि अर्णवला म्हणते, असा कोण माणूस असेल सांगा की जो ह्या वस्तू जपून ठेवेल. जर त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी कसलंच प्रेम नसलं असतं तर त्यांनी या वस्तू जपून ठेवल्या असत्या का? त्यांनी या वस्तू त्यांच्या काळजामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. अर्णव मात्र ती टोपी फेकून देतो आणि निघून जातो. अंजली त्या फोटोकडं एकटक पाहत राहते. त्यामध्ये लहानपणीच्या कितीतरी आठवणी असतात. अंजलीला रडूच कोसळतं. तिला कळत नाही की यावर कसं रिॲक्ट करावं ते. कारण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये अजूनही तिला रमाकांत म्हणजेच बाबांविषयी खूप प्रेम वाटत आहे. वल्लरीच्या मात्र चांगल्याच शिट्ट्या वाजलेल्या आहेत. कारण या प्रकारामुळे वल्लरी घाबरून गेलेली आहे आणि अंजली त्या फोटो पाहून खूपच गंभीर झालेली असते, रडत असते. तेव्हा रमाकांत तिच्या जवळ आलेला असतो. रमाकांत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. बाबांचा तो आपुलकीचा स्पर्श झाल्यावर तिला अजूनच रडू कोसळतं. काहीच बोलता येत नाही. रमाकांत देखील काही बोलत नाही. अंजलीचे डोळे सगळं काही बोलत असतात. रमाकांतला कळतं की अंजली आज देखील आपल्यावर तेवढंच प्रेम करते, पण तोंडानं ते बोलून दाखवत नाही. रमाकांत खाली बसतात आणि एक एक वस्तू पुन्हा एकदा आपल्या गाठोड्यामध्ये टाकायला लागतात. हे सगळं अंजली पाहत असते. अंजली काहीच बोलत नाही. अंजली तो फोटो त्यांच्याकडे देऊन टाकते. रमाकांत आता तो फोटो देखील त्यामध्ये ठेवून टाकतो. ईश्वरीने जे काही सांगायचं होतं ते बरोबर सांगितलेलं आहे आणि अंजली आणि अर्णव यांच्या मनामध्ये बाबांविषयी प्रेम आहे हे देखील आता थोडक्यात तिला समजलेलं असतं. हे सगळं झाल्यानंतर अंजली मात्र ढसाढसा रडू लागते. आता बाबा जे आहेत ते त्यांचं गाठोडं घेऊन निघून गेलेले असतात. पण अंजलीला खूप इमोशनल झाल्यामुळे रडू आवरतच नसतं. आजी तिला स्वतःच्या जवळ घेते, स्वतःच्या मिठीत घेते आणि रडू नको म्हणते. अंजली म्हणते, मला आईची खूप आठवण येते आणि ती रडू लागते. आजी तिला कसंबसं शांत करते. या सगळ्या गोष्टीतून सिद्ध होतंय की अर्णव अंजली अजूनही बाबांवर प्रेम करतायत. त्याचबरोबर त्यांना त्यांचा लळा आहे. पण याच गोष्टीमुळे वल्लरी मात्र पुरती घाबरून गेलेली आहे. कारण तिला समजलंय अर्णव आणि ईश्वरी जरी त्यांच्या विरोधात म्हणजे रमाकांतच्या विरोधात बोलत असले तरी त्यांच्या मनामध्ये तेवढी कटुता अजूनही नाही. आता अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. अर्णव ईश्वरशी बोलत नाहीये कारण तिने रमाकांतला घरी आणलेलं आहे ही गोष्ट त्याला पटत नाही. पण त्या दोघांचे सारखे मनोरंजक असे खटके उडत आहेत. अर्णवला काहीतरी कपाटातला घ्यायचं असतं आणि नेमकी ईश्वरी तिथंच असते. ती म्हणते, जरा सरका ना बाजूला, काय पाहिजे तुम्हाला? तो म्हणतो, मला कोट पाहिजे. हा मग मी देते ना, असं म्हणून ती त्याला बाजूला सरकवते आणि वेगळाच कोट ती त्याला देते. तेव्हा तो म्हणतो, साधे गोष्टी कळत नाही आहेत, आता पांढरा कोट पाहिजे मला. मग कळत नाही का? मग ती पांढरा कोट देते त्याला आणि तो तिच्याकडं बघत राहतो. ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णवला आपल्याशी बोलायचं नाही.
पण आता एकाच रूममध्ये राहून किती दिवस अर्णव आपल्याशी बोलणार नाही हे देखील तिला पाहायचं असतं. अंजली पण एकावर एक युक्त्या करत असते. तिला माहीत असतं की अर्णवला बोलतं कसं करायचं. तेवढ्यात त्याला शिर्केंचा फोन येतो. अर्णव शिर्केंना बोलत असतो आणि परत एकदा कपाटाकडे चाललेला असतो. तर अर्णव आणि ईश्वरी यांची धडक होते. अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि ईश्वरी मुद्दाम ह्यांना ह्यांच्या कामाच्या पुढं ना काहीसुद्धा दिसत नसतं, माणसंसुद्धा दिसत नसतात असं म्हणते. तिला पण दाखवायचं असतं की मी पण तुमच्यावर चिडलेले आहे. अर्णव पाहतो तिच्याकडे आणि तिला काहीच बोलत नाही. आता ईश्वरी पण काही न बोलता बेडवर जाऊन बसते. आता तिला तिच्या डोळ्यामध्ये आय ड्रॉप टाकायचा असतो. आता ती स्वतःच त्याचं झाकण उघडायला लागते. अर्णव म्हणतो, "इकडं माझ्याकडं द्या." म्हणजे खरं तर तो बोलत नाही, फक्त हाताने इशारा करतो. तर ईश्वरी काही गरज नाही आहे असंच हाताने इशारा करून दाखवते. अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी कसंबसं त्याचं टोपण काढते. कारण तिला एका हाताने सगळं काही करावं लागतंय. अर्णव ते सगळं पाहत असतो. त्याला माहीत असतं की आपल्या मदतीशिवाय हिला काहीच करता येणार नाही. पण तो फक्त पाहत राहतो आणि ईश्वरी एक एक टोपण काढून आता तो ड्रॉप डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, "थांबा, मी देतो." ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही. "कशाला? मी देतो, तू देतो. परत बोलून दाखवायला का? माझ्याशिवाय तुझं पान हलत नाही, असं तसं काय काय. नको मला." अर्णव कानालाच हात लावून टाकतो. आता ईश्वरीला काय बोलायलाच नको. ईश्वरी स्वतःच तो ड्रॉप डोळ्यावर धरते आणि एक थेंब टाकायला लागते. पण कुठलं काय? तिला ते शक्यच होत नाही. चुकून तिच्याकडून तो ड्रॉप डोळ्यात पडायच्या ऐवजी नाकावर पडतो आणि ईश्वरी हसू लागते. अर्णव पण हसू लागतो. पण अर्णव पटकन हसू दाबून घेतो. ईश्वरीला कळतं की त्याने हसू दाबून घेतलेलं आहे. ईश्वरी पण थांबते. अर्णव तिच्या हातातला ड्रॉप घेतो आणि "थांबा, मी टाकतो" असं म्हणून तो आता ईश्वरीचे डोळे उघडून त्यामध्ये ड्रॉप टाकू लागतो. दोन्ही डोळ्यात ड्रॉप टाकल्यानंतर ईश्वरी डोळे झाकून शांत बसलेली असते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो. ईश्वरी डोळे उघडते आणि पाहते तर अर्णव तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहत असतो. दोघांचीही नजरानजर होते. खरंच ईश्वरीला माहिती आहे, अर्णव किती जरी चिडलेला असला तरी त्याच्या मनामध्ये ईश्वरीविषयीचं प्रेम किंचितही कमी होत नाही. अर्णव त्या डोळ्यांमध्ये जसा काही हरवूनच गेलेला असतो. त्याला काहीतरी बोलायचं असतं, पण तो काही बोलत नाही. खरं तर अर्णवने ईश्वरीसाठी प्रपोज करायचं ठरवलेलं होतं. तिच्यासाठी ग्रीटिंग आणलेले होते. तिच्यासाठी पाकळ्यांवर प्रेमाचे काही मजकूर लिहिलेले होते आणि एवढं सगळं केल्यानंतर रमाकांतला ती घेऊन आली. त्यामुळं त्याने ते सगळं फेकून दिलं होतं. आता त्याला बोलायचं असतं. ड्रॉप देताना ईश्वरीचा आणि त्याच्या हाताचा स्पर्श होतो. त्याला ते खूप छान वाटतं. खरं तर ते तसंच राहावं असं त्याला वाटत असतं. पण तिने पटकन हात काढून घेते आणि अर्णव ड्रॉप पलीकडे ठेवतो आणि ईश्वरी मात्र हसू लागते. कारण त्या स्पर्शातून तिला जे काही कळायचं असतं ते कळून गेलेलं असतं. इकडे अंजली आणि राकेश एकमेकाशी बोलत असतात तेव्हा मामा त्यांच्याकडे आलेला आहे. मामा राकेशवर चक्क खूपच खुश आहे आणि तो राकेशला म्हणतोय, "बरं का, तुमच्यामुळे कंपनीचा चांगला फायदा झालेला आहे आणि त्यामुळं अर्णव तुमच्यावर खूप खुश असणार आहे. बंगलोरची आपली डील क्रॅक झालेली आहे आणि हे सगळं क्रेडिट तुमचं आहे," असं तो राकेशला सांगतोय. राकेश म्हणतो, "अहो, असं काही नाही आहे. खरं तर अर्णवचंच आभार मानले पाहिजेत की त्याने माझ्यावर एवढा विश्वास टाकला." अंजली जेव्हा ही ऐकते, तेव्हा तिला तर खूपच आनंद होतो. अंजली म्हणते, "खरंच असं झालंय मामा?" मामा म्हणतो, "हो, अगं यांची मेहनत आहे ना, ती खरंच त्याने रंग आणलाय. अगदी आपल्या कंपनीला खूप चांगला फायदा झालेला आहे." मामा स्वतः एवढी स्तुती करतात म्हणल्यानंतर अंजलीला खूपच छान वाटतं आणि मामा म्हणतात, "आता कामाचा व्याप वाढला आहे, एवढं लक्षात ठेवा." तेव्हा राकेश म्हणतो, "हो, अहो खूप व्याप वाढला आहे. मला तर वाटतं एखादा असिस्टंट ठेवला पाहिजे." मामा म्हणतो, "नक्की, नक्की. तुम्ही अर्णवशी बोलून घ्या. तो नाही, नाही म्हणणार." आता मामा निघून गेलेला असतो आणि अंजली राकेशला म्हणते, "थांबा, मी देवापुढे साखर ठेवून येते." आणि ती जाते. तेव्हा राकेश डोक्यावर हात मारतो आणि म्हणतो, "आता काय सांगू माझ्या या मूर्ख बायकोला. मला साखर नकोय गं. मला ना त्याच्यासारख्याच गोड गोड मुली पाहिजेत. एवढं कसं कळत नाही या मूर्ख बायकोला काय माहिती." असं म्हणून तो स्वतःशीच बोलून हसू लागतो.